अगं प्राजक्ता, उन्हाळा सुरू व्हायला लागलाय, उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली आहे. आता उन्हाळ्यामध्ये दर उन्हाळ्यामध्ये मला एक त्रास होतो बघ. माझ्या टाच अगदी इतक्या उलतात आणि एवढं त्याच्यामधून मे मध्ये तर अक्षरशः रक्त यायला लागतं आणि मला त्याचा भयंकर त्रास होतो. आणि ती टाच उलल्यामुळे अगदी कोणत्याही कपड्यामध्ये ते जे आहे ते अगदी रुततं आणि ते लागतं आणि मला खरंच ते अगदी वेदनादायी होऊन जातं. तुझ्याकडे काही घरगुती उपाय आहे का गं, की जे आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल असतं त्यातच मी काहीतरी करू शकेल? प्लीज मला सांग गं. हो अंजली, टेन्शन घेऊ नकोस. तुला या उन्हाळ्यात काहीच त्रास होणार नाही. आणि तुला खरं सांगू, हा त्रास खूप साऱ्या लोकांना होतो आणि काही लोकांना तर हिवाळ्यामध्ये सुद्धा टाचेमधून रक्त निघणं किंवा टाच उलणं हा त्रास होतो. पण उन्हाळ्यात मात्र उष्णतेमुळे हे जास्त होतं. आता तुला एक सांगते, उन्हाळ्यात माझे सुद्धा पाय उलायचे, पण मी काय केलं माहिती आहे, मी हाच उपाय ट्राय केला आणि मागच्या वर्षीच मी ट्राय केला तर मला अतिउत्तम रिझल्ट मिळाला. तर तुलाही तसं होतंय ना, तर मी तुलासुद्धा शेअर करणार आहे आणि मंडळी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. मग कोणताच उशीर नका करूयात आपण. तुला पण बघायचं ना? चला मग तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे मोहरीचं तेल. इथे तुम्हाला खोबऱ्याचं तेल वगैरे काहीच यूज करायचं नाही, फक्त मोहरीचं तेलाचाच वापर करायचा आहे. कारण मोहरीचं तेल तुमच्या तडतडलेल्या पायांना सखोलपणे पोषण देतं आणि यामुळे उन्हाळ्यात पाय हे मऊ राहतात. दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेणबत्ती. आता ही क्रीम तुम्ही किती बनवत आहात त्यानुसार याचं प्रपोर्शन ठरणार आहे. तर मी साधारणतः ही 1 हप्ताभर जाईल एवढी पूर्ण क्रीम बनवत आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला गॅस सुरू करायचा आहे. जेही आपण प्रोसेस करणार आहोत ती एकदम मंद आचेवरती झाली पाहिजे. तर छोटीशी कढई वगैरे काहीही घेऊ शकता तुम्ही, कशातही हे बनवू शकता. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला ज्या प्रमाणानुसार बनवायचं आहे त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त होईल. आता साधारणतः मी इकडे 3 मोठे चमचे मोहरीचं तेल घेतले. जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने 3 चमचे मोहरीचं तेल हे घेतलेलं आहे. हे तेल मंद आचेवरती आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. मोहरीच्या तेलामध्ये जे आहे अगदी गरमी असते ना, म्हणून आपल्याला ह्या मोहरीच्याच तेलाचा वापर इथे करायचा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना भरपूर लोकांचे जे आहे टाचांना भेगा पडतात आणि त्या भेगा अक्षरशः खूप मोठ्या मोठ्या होत चालतात जर त्याची योग्यरित्या काळजी घेतली नाही तर. त्यामुळे आपण मोहरीचं तेल इकडे घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मेणबत्ती. मेणबत्तीचे 2 तुकडे मी इकडे घातले आहेत. आता जोपर्यंत मेणबत्ती यामध्ये वितळत नाही तोपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे. आता बघा, या मेणबत्तीला तुम्हाला धागा दिसत असेल, तो धागा तसाच राहिला तरी चालेल. म्हणजे कसं, आता मेणबत्ती वितळली की तो धागा आपल्याला दिसायला लागेल आणि तो धागा नंतर आपण इझिली काढू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला अगदी मंद आच ठेवायची आहे, नाहीतर तेल खूप कडकडीत असं गरम होईल आणि मेणबत्ती वितळण्यासाठी काहीच जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ॲज इट इज मेणबत्ती त्यामध्ये टाकून द्यायचं आणि नंतर त्यामधला धागा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, बघता बघता मेणबत्ती पूर्ण वितळलेली आहे. आता यामधला जो काही धागा आहे तो आपल्याला अलगदरित्या चमच्याने वगैरे काढून घ्यायचा आहे. आणि हो, ही जी काही आपण क्रीम बनवतोय तुम्ही ही एकदाच बनवून ठेवू शकता. अगदी कारगर आहे आणि नक्की वापरून बघा, तुम्हाला याचा खूप बेस्ट रिझल्ट मिळेल. आता बघा, इकडे तेल असं व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपल्याला इकडे लागणार आहे ते म्हणजे कापूर. तर कापूरच्या 2 ते 3 वड्या आपल्याला, छोट्या वड्या यामध्ये घालायचा आहे. आता पूजा घरापासून घराच्या कपाटापर्यंत कापूरने स्वतःसाठी एक वेगळंच असं स्थान कोरलं आहे. पण हे कापूर टाचेच्या भेगा जे आहे त्या अगदी व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा खूप कारगर आहे. त्यामुळे आपण यामध्ये कापूर घातला आहे. पटकन गॅस बंद करायचा. कापूर पण यामध्ये जे आहे व्यवस्थित वितळलेला आहे. आता बघा, मी हे गॅसवरनं खाली उतरवलेलं आहे. हे भरपूर गरम आहे, पण आपल्याला हे अगदीच थंड करायचं नाही, कोमटसर झालं पाहिजे. अगदी थंड केलं तर ते यामध्ये सेट होईल. त्यामुळे आपल्याला हे कोमट करायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला राहिलेले बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहे. अजून यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट घालायचे बाकी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा, म्हणजे आपण नेमकं कसं यूज केलं, हे अप्लाय कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर तुम्ही अर्धाच व्हिडिओ बघणार आणि मग तुम्हाला कळणार नाही. तर आपण आता हे साईडला ठेवून देऊयात. आता ही क्रीम आपल्याला कशामध्ये ठेवायची तर ट्राय करा.
काचेचंच भरणी वगैरे यूज करण्याचं, काचेचंच कंटेनर यूज करा. प्लास्टिकचं शक्यतो टाळा, पण नसेलच तर मग ठीक आहे तुम्ही करू शकता. पण जर प्लास्टिकचं यूज करत असणार तर जास्त क्रीम जी आहे ती बनवू नका, थोडीफारच बनवा. आणि काचेचं असेल तर तुम्ही एकदाच बनवून ठेवली तरी चालेल. आता बघा हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे, म्हणजे अगदी हलकंसं गरम आहे पण कोमट झालं आहे. पण काचेमध्ये आपण टाकतोय त्यामुळे आपण अति गरम यामध्ये टाकलेलं नाही आहे, नाहीतर काच ही फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे काचेला जेवढं सहन होईल तेवढं ते थंड करून घेतलं आणि नंतर आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. सो 1 हप्ताभराची आपली ही टाचांच्या भेगांची क्रीम तयार झाली. आता आपल्याला सगळ्यात शेवटचं इन्ग्रेडियंट घालायचं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलने आपल्याला खूप छान जे आहे मॉइश्चरायझर मिळतं, एक बेस्ट मॉइश्चरायझर आहे. तर आपल्याला साधारणतः 2 कॅप्सूल इकडे लागणार आहे. व्हिटॅमिन ई ऑइलसुद्धा याला म्हटलं जातं. तर ते तुम्हाला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. जेही मी इन्ग्रेडियंट इथे यूज केले आहे ते आपल्या घरामध्ये अगदी उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही नेहमी करून बघा, व्यवस्थितरित्या मिक्स करायचं. आता बघा याला ना पूर्ण रूम टेम्परेचरवरती ठेवायचं, याला सेट होण्यासाठी वेळ द्यायचा. आणि हे जसं जसं सेट व्हायला होईल म्हणजे अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हे पूर्ण जे आहे असं क्रीमसारखं त्याला टेक्स्चर येईल, कारण आपण त्यामध्ये मेणबत्ती वगैरे यूज केली. सो आता आपण हे रूम टेम्परेचरवरतीच ठेवणार आहोत. सो आता तुम्ही इकडे बघू शकता अगदी 10 मिनटं झाले आहेत आणि ही क्रीम सेट होत चाललेली आहे. तुम्ही ही लवकर सेट होण्याकरता फ्रीजमध्येही ठेवू शकता. तर बघू शकता अगदी 15 मिनटात ही व्यवस्थितरित्या सेट झाली आहे. मोहरीच्या तेलानं त्याला पिवळसर असा कलर आलेला आहे. बेस्ट क्रीम तयार झाली आहे. आता ही क्रीम कशी वापरायची तेही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर चला आता आपण ते बघूयात. सगळ्यात पहिले हे वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. ही क्रीम वापरताना तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधीच वापरायची आहे, म्हणजे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पाय हे स्वच्छ असे कोरडे करून घ्यायचे आहेत. आता ही जी क्रीम आहे ती कशी अप्लाय करायची ते बघूयात. तुमचे पाय हे स्वच्छ असे कोरडे झाले म्हणजे त्यावरती कोणत्याही प्रकारची धूळ नसायला हवी. आणि तुम्ही इकडे बघू शकता मी स्वच्छ असे धुवून घेतलेत. त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या टाचेंच्या भेगांवरती अप्लाय करायचं आहे. भेगांमध्ये घाला, जेवढ्या जास्त भेगा असतील ना तर त्याच्या आतमध्ये घाला. आणि रोज तुम्हाला हे असंच ट्राय करायचं आहे जोपर्यंत तुमच्या टाचेच्या भेगा ह्या कमी होत नाही, पूर्ण प्लेन तुमची टाच होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे ट्राय करत राहायचं आहे. बघा मी कशा पद्धतीने ते अप्लाय करत आहे. तर आपण काय करतो, टाचेला अशी कोणतीही क्रीम लावतो आणि डायरेक्ट जाऊन झोपतो. ही जी क्रीम असते ती पूर्ण ब्लँकेटला लागून जात असते किंवा खाली लागते. मग अशा वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने त्याला जे आहे कॅरीबॅग लावायची आणि वरतून सॉक्स घालायचा आहे, म्हणजे जी काही आपण क्रीम बनवली आहे तशी आणि तशीच राहते. सो नक्की ही ट्रिक तुम्हाला फॉलो करायची आहे. तर तुम्ही बघू शकता सॉक्स घातले की ही क्रीम अगदी रात्रभर आपल्या पायामध्ये व्यवस्थितरित्या मुरली जाते. नक्की ट्राय करून बघा आणि हो तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि ही क्रीम तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. मग अंजली कसं वाटलं ग तुला हा उपाय करून? अगं प्राजक्ता, तू किती छान उपाय सांगितला आहे. सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं. खरंच ना, तू एकदम सॉलिड आहेस. आणि हो, आता तर मी करून तुम्हाला दाखवलंयस. मी हे रोज फॉलो करणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये मला खरंच काहीच टेन्शन राहणार नाही. माझे पाय सुद्धा जास्त उलणार नाही, माझी टाच अगदी व्यवस्थित राहील. आणि हो मंडळी, तुम्ही सुद्धा करा, कारण ज्यांनाही टाचदुखी होत असेल त्यासाठी तर तिने ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्यांच्या कुणाच्या टाच उलत असतील, माझ्यासारखे उलत असेल, तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघावा आणि हा उपाय करून बघावा. पण हा रोज तुला करायचा आहे. आणि रोज केव्हा करायचा आहे, काय करायचं हे तर मी तुला सगळं काही सांगितलं आहे. तसंच फॉलो कर. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा सेम पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि तुमचा रिझल्ट मला इंस्टाग्रामवरती शेअर करायचा आहे. बिफोर शेअर करा आणि आफ्टर शेअर करा. उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, त्यामुळे पटकन तुम्ही हे करा. आणि हो, या उन्हाळ्यामध्ये तुमची सुद्धा टाच उलणार नाही. सो हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल लाईक करा. काही शंका असतील कमेंटमध्ये मला सांगा किंवा इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करू शकता. आणि हो,
कमेंटमध्ये मला हेही सांगू शकता की तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्यासाठी खरंच खूप आभार. आणि लाईक करायचं विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा आणि आपल्या या फॅमिलीचा भाग व्हा. आपली फॅमिली लवकरच आपल्या फॅमिलीला 50K पर्यंत पोहोचून द्या आणि खरंच या सगळ्यांचं श्रेय तुम्हाला जातं. चला मग येते, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.